नमस्कार, मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल. तर चला, आज कोणता उपाय नाही घेऊन आलेले, आज घेऊन आली आहे तुम्हाला आवडती तशी गोष्ट. पण त्याआधी एक सांगायचं आहे तुम्हाला, राशी ब्रेसलेट तर घ्याच घ्या, पण बऱ्याच जणींचं हे आहे की ताई आमच्याकडं क्रिस्टल भरपूर झाले आहेत, सगळ्याला एकदम अफर्मेशन देण्यासाठी काही आमच्याकडे नाहीये किंवा आयडिया सांग की आम्ही कशात ठेवू. त्यासाठी मी तयार केलाय आपल्या ओम साई क्रिस्टलचा हा एवढा मोठा बॉक्स. तर या बॉक्समध्ये हे दोन आपण ऑफर ठेवणार आहे तेव्हा ठेवणार आहे. तर हा बॉक्स आपण तयार केलेला आहे. तर हा बॉक्स तुम्हाला आता अगदी माफक किमतीमध्ये मिळणार आहे की तुम्ही याच्यात तुमचे क्रिस्टल, टॉवर सगळं काही मांडून एकत्र अफर्मेशन देऊ शकता सगळ्याला. तुम्हाला त्याच्याबरोबर हे जरी कशाला बॉक्स हवे असले, दोन मोठे बॉक्स आहेत तर ते सुद्धा मिळतील. नको असले तर बिना बॉक्सचा हा नुसता बॉक्स सुद्धा मिळेल. दोघांच्या किमती वेगळ्या वेगळ्या असतील. तर ज्यांना कुणाला क्रिस्टलसाठी आहे बघा किती सुंदर बॉक्स आहे, असं आहे. मॅग्नेटचं लॉक आहे. तर घ्या तुम्हाला ज्यांना हवा आहे ना, जे विचारत होते कशात ठेवताय एवढे सारे क्रिस्टल, तर मस्तपैकी मी बॉक्स तयार केला आहे. अगदी थोडे क्रिस्टल असतील तुमच्यासाठी तर हा चौकोनी बॉक्स तयार केलाय, नाहीतर हा आणि हे दोन्ही असं सुद्धा तुम्ही घेऊ शकता. जे काही तुम्हाला हवं आहे वरती दिलेल्या नंबरवरती माझ्याशी संपर्क साधा. तर चला, आज सांगणार आहे तुम्हाला गोष्ट, ती म्हणजे गरुड पुराणमधली, की मरण कसं येतं आपल्याला किंवा ज्या दिवशी असतं त्या दिवशीच कसं येतं, ह्याची गरुड पुराणामध्ये एक गोष्ट सांगितलेली आहे. की एक पोपट यमराजांकडं उडत असतो, तसाच उडता उडता तो यमराजांकडे जातो. यमराज त्याला बघून खूप जोरात हसतात. आता सगळ्यांना माहिती आहे यमराज त्याच वेळी हसतात की ज्या वेळी त्या माणसाचं मरण आलेलं असतं. तर त्या पोपटाला एवढी भीती वाटते की यमराज माझ्याकडे बघून का हसले, आता माझं काय होणार आहे. तर त्यावेळी तो घाबरून गरुडाकडे जातो. म्हणतो, गरुडाला सांगतो तो की तुम्ही असे पक्षी आहात की तुम्ही तिन्ही लोकांमध्ये जाऊ शकता. देव, दानव, यम सगळ्यांकडे तुम्ही काहीही मागू शकता. तर मला काही करा, देवाला सांगा, नाही तर राक्षसांना सांगा, नाही तर कुणालाही सांगा, पण मला वाचवा, मला इतक्यात मरायचं नाहीये. आणि यम माझ्याकडे बघून हसलेले आहे. तर हे ऐकून गरुड म्हणतो, चल ठीक आहे, बस माझ्या पाठीवर. आणि गरुड उंच भरारी मारून त्यांना 7 समुद्रापार एका गुफेमध्ये नेऊन पोपटाला सोडतो. म्हणतो, हे इथं तुला सुरक्षित स्थान आहे, इथं कुणी येऊ शकत नाही. वर जाऊन जंगलामध्ये तू तुझं पोट पण भरू शकतोस आणि तू इथं निवांत राहू पण शकतोस. कुणालाच कळणार नाही की तू कुठं आहेस ते. त्यामुळं 7 समुद्रापार त्याला नेऊन सोडतो. आणि त्याच्यानंतर गरुड महाराज माघारी येतात आणि डायरेक्ट यमाकडं जातात आणि त्यांना विचारतात की काल एक तुमच्याकडं एक पोपट आला होता आणि त्याला बघून तुम्ही का हसला, कुठं आहे त्याचं मरण म्हणून. तर ते म्हटले, मी यासाठी काल हसत होतो, मरण तर त्याचं आलेलं आहे, पण त्याचं मरण असं आहे की 7 समुद्रापार एका गुफेमध्ये त्याचं मरण होणार आहे. आणि मी विचार करत होतो की हा पोपट आत्ता माझ्यापाशी बसलाय, हा उडत जाऊन 7 समुद्र पार करू शकत नाही एका दिवसामध्ये, आणि मरण तर त्याचं आजच आहे, असा मी विचार करत होतो, म्हणून मी जोराजोरात हसत होतो. मग गरुड त्याला म्हणतो, पण मी त्याला आत्ता 7 समुद्रात पलीकडे सोडून आलोय. तर मग तेव्हा यमराज म्हणतात, जिथे कामच होतं तुझं, तिथं त्याचं मरण होतं आणि तिथं त्याला कोणीतरी पोचवायचं होतं, हे काम होतं तुझं. आणि ते बोलणं होईपर्यंत पोपटाचा आत्मा तिथं येतो. म्हणजे बघा, योगायोग म्हणायचा किंवा भाकीत म्हणायचं हे, की असं भाकीत असतं, तुम्हाला जिथं मरण येणार आहे तिथंच मरण येतं. पण त्यासाठी आपण आपल्या कर्मांपासनं हे करायचं नाही. आता पोपटाचं काम काय होतं, आलंय मरण त्याचा स्वीकार करायचा, कारण यमराजांच्या पुढं कुणी जाऊ शकत नाही, देवाच्या पुढं कुणी जाऊ शकत नाही, नशिबाच्या पुढं कुणी जाऊ शकत नाही. पण त्यांनी त्याच्यातनं भागमभागी केली, इकड 7 समुद्र पार अगदी जाऊन बसले, पण आलं तिथं कशानं मरण आलं त्यांना, तर मांजरानं त्यांना खाल्लं. म्हणजे हे यमराजांना माहित होतं की तिथं एक मांजर आहे आणि त्या मांजराच्या तोंडी तो पोपट सापडणार आहे आणि तिथं त्याचं मरण होणार आहे. त्याच प्रकारे मांजराच्या तोंडी तो सापडला, मरण झालं आणि आत्मा यमराजांकडं आला सुद्धा आणि माफी मागितली की मला आता कळलं की जिथं आहे तिथं थांबावं, किंवा जे नशिबात लिहिलं आहे त्याचा स्वीकार करावा, की मरण हे नशिबात लिहिलेलंच आहे, ते कधी ना कधी येणारच आहे. तर त्यासाठी भागाभागी करून काही उपयोग नाहीये. तर त्यासाठी जे दिलेलं मनुष्याचं आयुष्य आहे आपल्याला, एवढ्या 84 लाख योनीचा प्रवास करून एक जन्म आपल्याला मिळतो, तर तो
चांगल्याप्रमाणे जगा, की जे माणसाला फक्त दिले, आपल्याला बोलायला येतं, आपल्याला बुद्धी आहे, आपल्याला कष्ट करायला येतात, आपल्याला सगळं येतं. मग जो मानवाचा एवढा सुंदर धर्म दिलेला आहे, तर त्यामध्ये तुम्ही सगळं करा. म्हणजे तुम्ही हरिनाम तेवढंच घ्या, पण बाकीचं पण माणसाच्या जन्मासाठी जे गरजेचं आहे, जे तुम्हाला दिलंय. बाकीचे पक्षी कपडे घालू शकतात का? नाही घालू शकत. टी व्ही फोन बघू शकतात का? नाही बघू शकत. म्हणजे माणूस एकच असा तयार केलेला आहे निसर्गानं, की तो सगळ्या सुखाचा उपभोग निसर्गामधल्या घेऊ शकतो. तर तो उपभोग घ्या, कर्म चांगली करा. मरण कसं येणार आहे ह्याच्या भीतीची काळजी करण्यापेक्षा आपली कर्म किती चांगली आपल्याला करता येतील ह्याची काळजी घ्या. हेच या गरुड पुराणामध्ये सांगितलं आहे, की मरणापासून कोणी चुकू शकत नाही. जे जिथं येणार आहे तिथंच येणार आहे. मग त्यासाठी घाबरू नका. दिलेला जन्म मस्तपैकी जगा. जेवढी सत्कृत्य हातातनं करता येतील तेवढी करा. जेवढी पापं नाही आपल्या हातनं होणार त्याचा प्रयत्न करा. पापं म्हणजे प्रत्येक क्षणाला आपण पापं करत असतो. कुणाला उद्धट बोलतो, कुणाला उलटं बोलतो, कुणाचे गॉसिप करतो, कुणाला हीन लेखतो, आपल्या हाताखालच्या माणसांना आपण बोलतो. चिमण्या, कुत्री, कुठं कुणाला खडा मार, दगड मार, म्हणजे छोट्या 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 गोष्टीतनं तो मोठा घडा आपला कर्माचा भरत असतो आणि तेव्हाच ते मरण आपल्याला येत असतं. तर याच्यातनं तुम्ही हे लक्षात घ्या, की जिथं लिहिलंय तिथंच त्याच वेळी सगळं बंद पडणार आहे. मग जोपर्यंत आहे तोपर्यंत जीवनाचा आनंद घ्या, हसत राहा, दुःखांना लांब ठेवा, निगेटिव्ह विचारांना लांब ठेवा आणि मानवाचं आयुष्य जे दिलेलं आहे ते सुखासमाधानानं जगून घ्या. तर चला आज एवढंच. तर राशी ब्रेसलेट घ्यायचं अजून कोणी राहिलं असेल तर जरूर खरेदी करा. वरती दिलेल्या नंबरवरती माझ्याशी फक्त व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप व्हॉइस रेकॉर्ड मेसेज एवढंच करायचं आहे. फोन करणाऱ्यांचे फोन मी कधीच उचलत नाही, त्यामुळं कुणीही फोन करून मला दमवू नका. काही बुकिंग केलं आपण तर त्याच्याबरोबर पत्ता, काय पाहिजे ते, संपूर्ण नाव, पिनकोड नंबर, फोन नंबर या सर्वाची माहिती व्यवस्थित द्या. कृपया ओपन स्क्रीनशॉट द्या. ओपन स्क्रीनशॉट दिले तरच ऑर्डर तुमची पुढं जाईल, त्याशिवाय ऑर्डर पुढं जाणार नाही. तर चला टाटा बाय बाय. गोष्ट कशी वाटली, काय शिकला त्याच्यातनं ह्याच्या छान छान कमेंट जरूर करा.